अवघं 15 दिवसांचं बाळ लोकलमध्ये सोडून आई फरार झाली। CSMT पनवेल या लोकलमध्ये बाळ सोडून आई गायब झाल्याचा हा प्रकार घडला। हार्बर रेल्वे मार्गावरच्या सीवूड स्थानकातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। लोकलमधील 2 तरुणींना मदतीच्या बहाण्यानं बाळ सोपून महिला गायब झाली। CCTV फुटेजच्या आधारे फरार महिलेला शोधण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। अवघं 15 दिवसाचं हे बाळ आहे, जिला सोडून ही महिला गायब झाली। मात्र CCTV फुटेजच्या आधारे आता पोलीस तिचा शोध घेत आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्याकडून। शिल्पा, या 2 तरुणींकडे काय नेमकी मदत महिलेनं मागितली होती, काय नेमका प्रकार घडला आणि पोलिसांनी सध्या याबाबत काही कारवाई केली आहे का? रिद्धी 3 ते 4 दिवसांपूर्वी पनवेल रेल्वे स्थानकामध्ये एका महिलेने 10 ते 12 दिवसाचं बाळ एका बास्केटमध्ये ठेवून त्यासोबत चिठ्ठी देखील ठेवण्यात आली होती। अगदी ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा नवी मुंबई शहरामध्ये सीवूड रेल्वे स्थानकामध्ये ही घटना घडलेली आहे। ती म्हणजे लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका अनोळखी महिलेने सामानासह लोकलमधून उतरता येत नसल्याचा बहाणा केला आणि आपल्याजवळ असलेलं जे 15 दिवसाचं बाळ होतं ते एका तरुणीकडे सोपावून स्वतः ती तरुणी जी आई होती त्या 15 दिवसाच्या बाळाची ती स्वतः लोकलमधून न उतरता त्या लोकलमधूनच तिने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे। ही सर्व घटना हार्बर रेल्वे मार्गावरील सीवूड रेल्वे स्थानकात घडलेली आहे। वाशी रेल्वे पोलिसांनी या महिलेविरोधात गुन्हा देखील दाखल करून तिचा शोध सुरू केलेला आहे। मात्र ही जी महिला होती त्या महिलेने सोबत असलेल्या ज्या 2 महिला होत्या त्या महिलांना सामानासह मला हे लहान बाळ घेऊन ट्रेनमधून उतरता येत नसल्याचा बहाणा केला आणि त्या महिलेकडे हे बाळ सोपवून ती महिला तशीच ट्रेनने पुढे निघून गेली। मात्र या संदर्भात ज्या महिलांकडे बाळ सोपवलं होतं त्या महिला या जुईनगर रेल्वे स्थानकामध्ये उतरल्या होत्या आणि तिथेच त्या 15 ते 20 मिनिटं त्या बाळाची आई पुन्हा रिटर्न येईल या आशेने थांबल्या होत्या। मात्र ती बाळाची आई न आल्याने या महिलांनी ते बाळ स्वतःच्या घरी नेलं आणि त्यांच्या घरच्यांच्या सांगण्यानुसार या महिलेनी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये जी घटना घडलेली आहे त्या प्रकाराची माहिती दिली आणि सध्या आता या महिलेचा शोध पोलीस घेत आहेत। मात्र नवी मुंबई शहरात पनवेल परिसरामध्ये ताजी घटना असताना पुन्हा एकदा 15 दिवसाचं बाळ सोपून आई फरार झाल्याची ही दुसरी घटना समोर आलेली आहे। जी शिल्पा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। बाळाची प्रकृती एकदम सामान्य आहे, ते बाळ व्यवस्थित आहे। त्याच पद्धतीने सदरची जी अज्ञात महिला आहे ही 30 ते 35 या वयोगटातील आहे व तिचा आम्ही शोध घेत आहोत आणि CWCच्या आदेशानुसार पुढील कारवाई त्या बाळाबाबत करण्यात येणार आहे।